काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी प्रकाश कल्लापा बलवान, राहणार रुई, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. 5 महिन्यापूर्वी जखम झालेली होती उजव्या पायाला गोट्याच्या वरती, आणि ती जखम स्वच्छ करून घेतली होती. पण 3 महिन्यानंतर उपचार घेऊन सुद्धा जखम काही कव्हर झालेली नाही. तर मला असं सोशल मीडियामधून डॉक्टर वैद्य कदम यांचं निसर्गोपचार केंद्रासंबंधी मला माहिती मिळाली. मी वैद्य कदम यांच्याकडे उपचार घ्यायला चालू केलो. तर त्यांचा उपचार चालू झाल्यानंतर 15 दिवसात फरक जाणवू लागला व 2 महिन्यात जखम माझी पूर्णपणे बरी झाली. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा ऋणी आहे. धन्यवाद. ज्यावेळी तुम्ही आला होता त्या जखमीची अवस्था कशी होती उपचार केंद्रामध्ये आला होता? माझी जखम म्हणजे अजिबात कव्हर झालेली नव्हती. जखम जी सुरुवातीपासून जी होती त्या स्थितीमध्येच होती. शुगर मला बरीच वर्ष झाली आहे, 15 वर्ष झाली. मी कदम उपचार केंद्रामध्ये वैद्य कदम यांच्याकडे उपचार चालू केल्यानंतर माझी जखम 2 महिन्यात पूर्णपणे बरी झाली. आता चालू करू शकता? अगोदर चालता फिरता येत होतं? नाही, फिरत नव्हतं. पायाला सूज होती त्यामुळे फिरत नव्हतं. आता थोडं फिरतोय मी. औषध चांगलं आहे काय त्याबद्दल? हो, औषधाचा गुण पूर्णपणे 100% आहे. पूर्णपणे माझी जखम बरी झालेली आहे आणि कोणी पण इथं उपचार घ्यायला काही हरकत नाही आहे. माझं नाव प्रज्योत प्रकाश बलवान. वडील आहे. तुम्ही काय करता? मी आता वडिलांच्या हाताखाली व्यवसाय आहे तोच बघतो. कोणता व्यवसाय? अकाउंटिंग करतो. जीएसटी अकाउंटिंग. कापड यंत्रमागायांचं. यंत्रमाग आहे. हो. अरे बाबा, अच्छा. तर कुठं आहे तुमचा? इचलकरंजी. आहे? झालं 15 वर्ष झालं साखर आहे. पण ते काय झालं होतं जरा सविस्तर सांगा. पायाला त्यांची कधी जखम झाली होती त्यांना पण कळालं नाही. मग ॲलोपॅथीमध्ये उपचार चालू होतं, रोज ड्रेसिंग चालू होतं महिनाभर वगैरे, पण त्यात काय रिझल्ट दिसला नाही. मग त्यानंतर सोशल मीडिया आणि आमच्या काकांनी पण सांगितलं की कदम वैद्य निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण एकदा जाऊन येऊया म्हणून. मग इथं आल्यानंतर पप्पांनी जसं सांगितलं तसं एक 15 दिवसानंतर तो जरा फरक जाणवला औषध उपचार चालू केल्यानंतर, आणि आज जखम पूर्णपणे बरी झालेली आहे. तुम्ही दोघेही, वडील आणि तुम्ही दोघे पण आलात आमच्या या छोट्याशा उपचार केंद्रामध्ये आणि विश्वास ठेवून उपचार घेतला आणि बरे झाला. आता ही मुलाखत तुम्ही दोघं पण द्याला, म्हणजे खरं सांगायला काय उपचार केंद्राचं प्रसिद्धीसाठी खोटं बोलायला? नाही, जखम भरलेली समोरच आहे आपल्या. बरी झालेली आहे. जुने फोटो पण आम्ही सांगत मुलाखत देतात. बाकीच्या पेशंट तुम्ही काय सांगू शकाल? कारण इथे येथील पेशंट बघितले आणि तुम्ही पण पहिल्यांदा इथं आला तेव्हा तुम्हाला पण उपचार केंद्राचं आपलं छोटंसं साधं उपचार केंद्र आहे. बरोबर. असं हायफाय वगैरे असं काही नाही. त्यामुळे उपचार केंद्रावर तुम्हाला आल्यानंतर काय वाटलं तसं बाकीच्या पेशंटला पण तसंच वाटलं किंवा इथं आल्यानंतर काय थोडी मनात शाश्वती नसते. एक पेशंट मुलाखत त्याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक औषधानं जखम लवकर बरी होत नाही असं वगैरे जे मनात असते आपल्या, हे असं काही नाही आहे. आयुर्वेदिक औषधांना पण लवकर जखम भरून येऊ शकतं आणि ते इथं आल्यानंतर लक्षात येऊ शकते औषध घेतल्यानंतरच. आयुर्वेदानं 100% जखम ही बरी होते. त्यासोबत बाकीचे जे पेशंट आहेत म्हणजे शुगर वगैरे किंवा काय, यांना पण आम्ही रेफर केलं आणि त्यांना पण सांगितलं की आणि इथलं औषध पण चालू केलं. फरक पण आहे त्याच्यामुळे. ओके, तुम्ही आलात आमच्या उपचार केंद्रात, उपचार घेतला आणि विश्वास ठेवला आणि एवढी छान मुलाखत दिला, तुमचे आणि त्या धन्वंतरीचे आभार. नाही, तुमचे पण भरपूर आभार.